निश्चितच आपण वारंवार सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 25 हा मूळतः ताथवडे, पुनवळे आणि वाकडचा काही भाग समाविष्ट करून बनलेला हा प्रभाग आहे. या प्रभागाचा जर विचार केला तर या प्रभागामध्ये ताथवडे, पुनवळे आणि वाकड अशा 3 गावांचा समाविष्ट होऊन हा बनतो. ताथवडेच्या संदर्भात जर आता पाहिलं, ताईंनी देखील आता सांगितलं की जी जिल्हा परिषदेच्या शाळेचा जो मुख्य विषय आहे की जो जिल्हा परिषद शाळा आजही पीसीएमसी त्यांना हस्तांतर करून घेत नाहीये. सर्वात जास्त टॅक्स या भागातनं दिला जातो. बांधकाम परवानगी घेताना जो पीसीएमसी चलनच्या स्वरूपात जी रक्कम घेते ती सर्वात जास्त या इथनं घेतली जाते. परंतु आपण जर पाहिलं तर 2017 साली पीसीएमसी कडनं डीपी मंजूर झाल्यानंतर 2017 ते 2026 आतापर्यंत कोणतंही आरक्षण पीसीएमसीनी हे डेव्हलप केलेलं नाही. ना कोणता डीपी रस्ता डेव्हलप केलेला आहे. एक प्रमुख रस्ता सोडला तर पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन कडनं एकही दुसऱ्या डीपी रस्त्याचं काम या इथे झालेलं नाही. पुनवळेचा जर विचार केला आपण तर पुनवळेमध्ये सुद्धा देखील आपण पाहिलं तर एकही डीपी रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं नाहीये. पुनवळेमध्ये आपण पाहिलं तर सर्वत्र रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे प्रचंड धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्या धुळीमुळे असंख्य नागरिकांचं स्वास्थ्य खराब झालेलं आहे. जेणेकरून लहान मुलांना खोकला असेल किंवा काय असेल हे वारंवार येत आहे. म्हणजे लोकांचं स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे. वाकडमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक उमेदवाराने सांगितलं होतं की आम्ही टँकर मुक्त करू, वाकड गाव हे आम्ही टँकर मुक्त करू. पण आज पाहिलं तर तीच परिस्थिती आहे. म्हणजे एकंदरीत पूर्ण प्रभागाचा विचार जर आपण केला, सगळ्या मुद्द्यांना धरून स्थानिक नागरिकांना काय आवाहन करा? स्थानिक नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण सर्व या प्रभागातील सुज्ञ नागरिक आहात. आपण पुन्हा एकदा म्हणजे जे गेल्या इलेक्शनला सुद्धा तातवडेतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे हे मतदार उभे राहिले होते. त्याचप्रमाणे याही इलेक्शनला शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे मी असेल, माझे सहकारी असतील सागर जिवाळ, आमच्या पाठीमागे उभे राहून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं. निश्चितच आपल्या इच्छा आणि जे काही डेव्हलपमेंटची कामं असतील ती आमच्याकडनं पूर्ण होतील याची आम्ही आशा बाळगतो.